सर, आपल्या उपोषणाला तब्बल 30 दिवसाचा अर्थात 1 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. काय अद्याप तुमची भूमिका आहे अजून? शिक्षण विभागात असं भोंगळा कारभार चालू आहे, हे जरा लज्जास्पद वाटतो आहे. अहो, एका शाळेचा मुख्याध्यापक आणि एका संघटनेचा अध्यक्ष इथं बसलो आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर सगळं घडलेलं आहे आणि तुम्हाला प्रूफ सहित दिलो आहे. मुख्य कार्यकाऱ्यांना दिलो आहे, शिक्षण अधिकाऱ्यांना दिलो आहे, चौकशी अधिकाऱ्यांना दिलो आहे, चौकशी अधिकारी अहवाल पाठवलं आहे, तरीसुद्धा तुम्ही निर्णय घेत नाही. आणि आपला सोलापूर जिल्ह्याचा शिक्षण विभागाचा जिल्हा परिषदेचा इज्जत काय राखला तुम्ही? नुकतंच अध्यक्ष आता जिल्हा परिषद आता प्रशासक नेमले होते आणि सध्या आता अधिकृतरित्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. तुम्ही नवनिर्वाचित जे काय अध्यक्ष या ठिकाणी पदावर रुजू झाले त्यांच्याशी काय संपर्क साधला? अद्याप मी त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मी उपोषणाला बसून आज 23 तारखेला 1 महिना पूर्ण होतो आहे. ही सांगायला मला जरा म्हणजे कसं जिल्हा परिषदेबद्दल लाज वाटत आहे. ही निष्क्रिय एवढं खालच्या पातळीचं कारभार चालू आहे. आता सध्या पदाधिकारी आलेले आहेत. आलेल्या पहिल्या दिवशीच त्यांनी आपले गट शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणजे एक नंबर चपराक मारलेला आहे. शिक्षण विभाग बिघडलेले आहे. त्यांनी लगेचच पूर्ण जिल्ह्याचा त्यांनी बघितलेला आहे काय चाललंय काय नाही शिक्षणाचा. हा आपले जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब जेव्हापासून चार्ज घेतलेले आहे तेव्हापासून बिघडत आलेला आहे. 10 वर्ष शिक्षणाचा गुणवत्ता मागे गेलेला आहे. जसं शिक्षकातून प्रमोटेड होऊन जे शिक्षणाधिकारी झालेले आहे त्यांनी त्यांच्या हाताखाली कधीही आपला शिक्षण विभाग उज्ज्वल होत नाही. तसंच आपल्या अकलूर तालुक्याचं पण तेच आहे. जे शिक्षक असलेले विस्तार अधिकारी झाले ते प्रमोटेड म्हणून आता सध्या गट शिक्षणाधिकारी म्हणून पद हे घेतलेलं आहे पदभार. कधीही शक्य नाही. फक्त त्यांनी मलिदा मारण्याकडे लक्ष असतात. प्रमोटेड होऊन आलेल्या लोकांनी ते कधी हे होत नाही. जिल्हा गुणवत्ता यादीत कधीही येत नाही. ढासळतच जाणार. सर, तुम्ही ही अध्यक्ष जे बोललेत अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचा मी अभिनंदन करतो. ही त्यांनी काय जे आता वाक्य काढलेत, ही शिक्षण विभागाचा भोंगळा कारभार चालू आहे, ही त्यांचा मी आभार मानतो. ही बोलल्याबद्दल त्यांनी स्वतःहून त्यात इंटरफाय करून सुधारणा करावा. ह्यांच्या हाताने कधीच होत नाही. झाले तर ह्यांच्या बदली करून टाका. एक दक्षता अतिदक्षता हुशार शिक्षणाधिकारी जरी आणलेत शिक्षण विभाग पुढे जाईल, नाहीतर परत ही मागं जात राहणार. वृत्तपत्रातून दैनिकातून आणि सोशल मीडियावर एक बातमी प्रकर्षाने निदर्शनास येते. तुम्ही वाचण्यात आली मला माहीत नाही, पण प्राथमिक शिक्षकांच्या शिस्तभंगासंदर्भातल्या याद्या आता प्रसिद्ध करणे आता सध्या प्रकर्षाने दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि बऱ्याचशा पेपरमध्ये अशी एक यादी आता त्यांनी काढली की बाबा बरेचसे शिक्षक म्हणजे ग्रामीण भागामध्ये मला शहरी भागामध्ये जे अध्यापनाचं कार्य करतात ते अध्यापनाव्यतिरिक्त इतरच गोष्टींना प्राधान्य देऊन गुणवत्ता ढासळते आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत नाही आहेत असा काही आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट, वृत्तपत्रामध्ये आता अशा शिस्तभंग करणाऱ्या शिक्षकांच्या याद्या तयार झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांच्यावर कारवाईचा बडगा या प्रशासनाच्या वतीने उगारण्यात येतोय. यावर काय तुमची प्रतिक्रिया? याला कारणीभूत सर्व शिक्षणाधिकारी आहे. जे शिक्षक बाहेर फिरते, जे शिक्षक कुठं आहे काय नाही. आता पदाधिकाऱ्यांना दिसायला लागलं तर म्हणजे त्यांनी तर खोटं बोलत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांना का दिसत नाही? बाहेर फिरणारे शिक्षक अहो 5-5 मिनिटाला पगार 1 तारखेला झाले की बुके घेऊन शिक्षणाधिकारी गळ्यात घालून हातात घेऊन जातात. कदाचित त्यांचे कामं त्यांनी करत असताना असं पण शिक्षक इथं येऊन शाळा सोडून येऊन पण बुके दे हे दे ते दे. प्रशासनातील काही अधिकारी शिक्षण क्षेत्रातले असे म्हणतात की हा कट्टीमली सरांचा लढा जो आहे हे व्यक्तिगत लढा आहे, याच्या मागे पार्श्वभूमी वेगळीच आहे असा आरोप आहे शिक्षणाधिकारी. तसं म्हणणाऱ्यांना माझ्यासमोर आणा व्यक्तिगत लढा आहे म्हणून. तसं माणसाला घेऊन या. तसं जे म्हणाले तर कट्टीमनी सरांचे व्यक्तिगत लढा आहे. व्यक्तिगत म्हणजे काय? मी सार्वजनिकसाठी लढा आलो.
सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, मागासवर्गीय संघटना, कित्येक सामाजिक संघटनेचं एक तुम्ही पाठबळ घेऊन पाठिंबा भरपूर दिलेला आहे. पण सहानुभूतीचे लाट घेऊन कुठेतरी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना वेटीस धरताय असाही आरोप आहे पण तुमचा. ठीक आहे, सहानुभूती का दिली मला लोकांनी? मी जरी वैयक्तिक माझ्या घराचं जरी प्रकरण घेऊन जरी बसलं असता, सहानुभूती का देतात ते लोकांनी मला? मी आत्तापर्यंत एवढा मोठा बोर्ड लिहिलो, ह्याच्यात माझे वैयक्तिक काय आहे का विषय? वेळोवेळी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार देखील केलाय म्हणतात, तुम्हाला या ठिकाणी पत्र देखील दिलं होतं आणि ते तुम्ही स्वीकारलं देखील होतं. मग काय ते पत्र असं हे बघा, मी 100 पत्र दिलो, त्याचं काय केलं त्याने? याने एक ओळीचं एक पत्र आणून दिले, तुम्हाला चौकशी झाल्यानंतर देऊ. 1.5 2 वर्ष कसं चौकशी होत आहे? काय डोक्याला जर अकलीचा भाग आहे की नाही ह्यांना डोक्याला? प्रशासनाने जे पत्र तुम्हाला पुटअप केलं ते स्वीकारलं म्हणजे ते म्हणतात की उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. मग त्याला सर, तुमच्या मर्जीने नाही मी उपोषण बसलो, तुमच्या मर्जीने नाही बसलो, मी माझ्या मर्जीने बसलोय. तुम्ही पत्र दिल्यानंतर थांबवावं, तुम्ही काय मालक आहे माझा? तुमच्या शेतात कामाला नाही मी. सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे लिहिलंय त्या संविधानाप्रमाणे सगळ्यांना शासनाचा GR प्रमाणे चालावं लागतो. तुमचा कागद चितकोर कागद घेऊन मी उपोषण सोडावं, उपोषण करावं, तुमच्यावर अवलंबून नाही मी. जसे तुमचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे चांगलं, तुमच्या वडिलांना दलितरत्न पुरस्कार मिळाला आणि त्यांचाच वारसा तुम्ही घेऊन पुढे जाते आता, पण आणि कित्येक पुढाऱ्यांबरोबर चांगले संबंध तुमचे आहेत. मग तालुक्याचे विद्यमान आमदार, पण तालुक्यांच्या आमदारांकडेही तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे, ते तुम्हाला न्याय देतील. सुरुवातीला मी स्वतः आमदार साहेबाकडे गेलो 7 रस्त्याला इथं. तेव्हा सुरुवातीला 1 वर्षाच्या मागं आपले जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते तिथं. त्या ठिकाणी जाऊन भेटलो. त्यांनी सांगितले, कोणीतरी काहीतरी बोललेत म्हण त्याला. काय चर्चा आहे नेमकी? म्हणजे त्याला सांगितलेत म्हण. म्हणजे त्यांनी एक शब्द बोलले आमदार साहेबांनी, मी आता बोलू नये तर सार्वजनिक ठिकाणी, ते जरा वाईट वाटतं बोलल्यानंतर. त्यांनी दोनच वाक्य बोलले. हे बोलले ते मी आता बोलू शकत नाही. तरी 1 महिना झाला मी अक्रोड तालुक्याचा रहिवासी आहे. जरी आपल्या अक्रोड तालुक्याचे आमदार साहेबांनी थोडंच जरी लक्ष घातले असते, एवढं हे लांब पुढं ढकललं नसतं 1 महिन्यापर्यंत उपोषण. त्यांच्यासमोर एक किरकोळ आहे. एक दिवस बसले तरी लय झालं, तरी त्यांनी लक्ष घातलंच तर तेव्हाच हे संपलं असता. कुठेतरी तुमच्या आमदार साहेबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं लोक म्हणत आहे. बाहेरचे मला भेटायला आलेले लोक म्हणत आहे, आमदार साहेब तुमच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे इथले जे अधिकारी आहेत मग उठून बसलेत. आमदार साहेब तुम्हाला जरी पाठिंबा दिला असता, मग लगेचच ते अधिकारी लोक त्यांनी धावपळ करून मोकळा केले असते. राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात. आता आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार, तालुक्यामध्ये विकास दिसत आहे, प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आहे. आता मी त्यांच्या मनातलं काहीच सांगू शकत नाही. त्यांच्या मनातलं त्यांचे असतात. प्रत्यक्षदर्शी तुमचा आणि आमदार साहेबांचा संवाद वगैरे काय झाला किंवा पत्रव्यवहार, तुम्ही निवेदन वगैरे? मी लहानपणापासूनचा त्यांचा माझा संबंध आहे, लय जवळचा आहे. आम्ही सांगायचं म्हणजे यांनी अजून सरपंच पण नव्हते अगोदरचा, तेव्हापासून माझा त्यांचा संबंध आहे. एकंदरीत त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द चांगली आहे. म्हणजे त्या अनुषंगाने स्वर्गीय पंचप्पा कल्याण शेट्टी साहेब यांनी सभापती होते. मी तेव्हा नुकताच सर्व्हिसला लागलो होतो. तेव्हापासून कल्याण शेट्टी परिवाराशी माझा संबंध आहे. आणि लास्ट स्टेपला कल्याण शेट्टी साहेबांनी, पंचप कल्याण शेट्टी साहेबांनी मुंबईत ॲडमिट होते, त्यावेळी भेटायला गेलो होतो मी त्या ठिकाणी. का संबंध आहे म्हणून. हे कसं झालं, ह्या म्हणजे आपलं साहेबांनी अलीकडे आमच्याशी संपर्क कमी केल्यामुळं कमी झालो आम्ही. गेलो आहे म्हणजे मुख्याध्यापक असताना 2-3 वेळा त्यांच्याकडे गेलो. त्या मंदिरी शाळेचा मुख्याध्यापक असताना PM श्री शाळेचं उद्घाटनला या म्हणून दुर्लक्ष केले. ठीक आहे, आपण सध्या आता मूळ विषयावर येऊ सर. आता तब्बल 30 दिवस पूर्ण होतात, म्हणजे साधारण 1 महिना 23 ते 23 तारीख, आज 1 महिना तुमच्या या उपोषणाला पूर्ण होतोय. आपली आता शेवटची दिशा काय असणार आहे आणि भूमिका काय तुमची? आता भूमिका म्हणायचं बघा, एक उदाहरण सांगतो. अक्कलकोट तालुक्यात
आदर्श शिक्षक पुरस्कारची यादी सोडलेला आहे. 11 लोकांचा काहीतरी यादी आहे, 11 लोकांचा बहुतेक. त्यामध्ये मला सांगायला म्हणजे हसू येत आहे, 24 घंटा त्या शिक्षण विभागातील साहेबांचा मागं पुढं घरातलं धुणाभांडी करणारे शिक्षक त्यात आदर्श झालेले आहेत. धुणाभांडी करणारे त्यांच्या घरात काही शिक्षक आहेत त्यात. असं कसा आरोप करू शकताय तुम्ही? आम्ही डोळ्याने पाहिले ना, कुठं असतात त्यांनी शाळेला जात नाही. आता बघा, त्यांनी त्या शाळेवर काही लोक आहे त्यांना लागतं, बरोबर मी कोणाला बोललो त्यांना सगळ्यांना बायकीचा 1 नंबर आदर्श आहे त्यातला. काही आहेत त्यांनी ज्या शाळेत पाऊल ठेवलं आहे त्या शाळेत साफच करत आलाय. तसल्यानं आपला अकोलकोट तालुक्यात आदर्श शिक्षक म्हणून निवड केलेला आहे. खेदाची बाब आहे. सगळ्यांना माहिती आहे ही माणूस काय करतो काय नाही. शिक्षक कुठं पटसंख्या किती वाढवला, गुणवत्ता किती वाढवली शाळेचा परिसर कसा आहे, शाळेत झाडं किती लावला, पोर्शन कुठंपर्यंत आला, आणि कुठल्या खेळामध्ये नंबर आला विद्यार्थ्यांचा शाळेचा, हे सगळं पडताळून गेल्यानंतर त्यांना 0 मार्क आहे. 0 गुणांकन असतं गुणांकनमध्ये. आणि रात्रंदिवस यांच्या मागं BLO म्हणा, इलेक्शन ड्युटी हे करायचं म्हणा, कुठलं कागदपत्र द्यायचं घ्यायचं, विनाकारण मिटिंगला बोलवायचं, असं करून आहे ना शाळेचा वाटोळा आपल्या अक्कलकोटच्या गटात शिक्षण करून बसला. आणि त्यांच्या मागं पुढं फिरणाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे. हे अशामुळं शिक्षणचं वाटोळ होत आहे. हे जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्षांनी म्हणलेलं अतिउत्तम आहे. परत त्यांचं मी आभार मानतो. ही उपोषण ही असं चालू राहणार. 1 महिना झालं हे असंच चालू राहणार आहे निरंतर. आता मी निरंतर म्हणतो याला, हे यांच्यावर कारवाई होईपर्यंत निरंतर राहणार आहे.